स्वागत आहे तुमचं आपल्या योजना करो या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। तर SBI जनरल इन्शुरन्सच्या संदर्भात ॲक्सिडेंट इन्शुरन्सच्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। कारण की मित्रांनो जे आहे हे बेस्ट असा इन्शुरन्स प्लॅन आहे। आपल्याला जर परचेस करायचा असेल कुठून परचेस करायचा असेल तर कुठून करायचा या संदर्भात सुद्धा माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी वैयक्तिक जे अपघात विमा जे आहे तुम्हाला कशा पद्धतीने 1000 रुपयामध्ये जे आहे ते 20 लाखापर्यंत सुद्धा मिळू शकतो, ते कुठून घ्यायचा या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत। फक्त विनंती आहे आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या। SBI जनरल इन्शुरन्स जे आहे च्या माध्यमातून आपण जर SBI चे ग्राहक असाल आणि तुम्ही जर बँकेमध्ये गेला तिथून सुद्धा तुम्हाला विजिट केलं तरी शाखेमध्ये विजिट केलं तरी तुम्हाला ते माहिती देतील SBI जनरल इन्शुरन्स ॲक्सिडेंट पॉलिसीच्या संदर्भात। ही पॉलिसी कोण विकत घेऊ शकतं तर मित्रांनो तुमचे वय 18 ते 65 वर्ष असायला हवे आणि कोणतीही व्यक्ती ही पॉलिसी स्वतःसाठी त्यांच्या जोडीदारासाठी अवलंबून असलेले मुले असतील 91 दिवस ते 23 वर्ष आई वडील सासरे यांच्यासाठी खरेदी तुम्ही करू शकता। कुटुंबासाठी कोणासाठी पण हे तुम्ही जे आहे ते खरेदी करू शकता। एक जे आहे डाऊट सॉल्व्ह झालेला आहे। तर दुसरा आपण पाहूत की वैयक्तिक जे अपघात आहे तर अपघाती मृत्यू प्लस कायमचे एकूण अपंगत्व जे आहे ते सुद्धा तुम्हाला यामध्ये भेटणार आहे आणि याच्यामध्ये सविस्तर अशी माहिती दिलेली आहे मित्रांनो, आपण पाहू शकता आणि अधिकृत वेबसाईटला भेट सुद्धा देऊ शकता आणि तिथून सुद्धा माहिती काढू शकता। अशा पद्धतीची ही वेबसाईट आहे, आपण स्क्रीनवर पाहू शकता। दुसरं म्हणजे मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की तुम्ही कुठून हे जे आहे ते परचेस करू शकता, विमा पॉलिसी परचेस करू शकता। मित्रांनो आता तुमचं जर SBI मध्ये जर अकाउंट असेल आणि ते जर सेव्हिंग अकाउंट असेल तर SBI चं जे एक ॲप येतं ते इनो ॲप तुम्ही उघडल्याच्या नंतर ते इन्शुरन्स जे आहे त्या सेक्शनमध्ये त्या याच्यामध्ये जा आणि तिथे एक पर्सनल इन्शुरन्स ॲक्सिडेंट जे आहे पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स किंवा ग्रुप ॲक्सिडेंट इन्शुरन्स असे 2 प्रकार सुद्धा असतात मित्रांनो। त्यापैकी तुम्ही एक प्रकार निवडा आणि जे आहे तुम्ही ती पॉलिसी परचेस करू शकता। SBI इनो चे ॲप जे आहे तिथूनच करा। अन्यथा मित्रांनो तुम्ही काय करा, एक काम करू शकता। दुसरं म्हणजे काय काम करू शकता, आपण जे जवळ नजीकची जे तुमची बँक आहे शाखा आहे तिथं SBI च्या शाखेमध्ये जा आणि तुम्ही तशी माहिती तुम्हाला त्यांना देऊ शकता आणि ते तुम्हाला जे इन्शुरन्स आहे ते तुम्हाला काढून देऊ शकता ॲक्सिडेंट इन्शुरन्स। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय शिवराय।